नमस्कार. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्रा चॅप्टर नंबर 6 स्टॅटिस्टिक्स सांख्यिकी. या चॅप्टरवर पाठीमागे आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मीन काढण्याची डायरेक्ट मेथडचा अभ्यास केलेला आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मीन काढण्याची दुसरी जी पद्धत होती, सेकंड मेथड जी आहे ॲज्युम्ड मीन मेथड, हिचा विचार केलेला होता. आज आपल्याला त्या पुढची थर्ड मेथड आपली आहे मीन काढण्याची, ती म्हणजेच स्टेप डेव्हिएशन मेथड. ती काय आहे ती पाहू आणि तिचा वापर करून प्रॅक्टिस 6.1 मधील राहिलेली उदाहरणे आज आपण सोडवणार आहोत. तर मीन फ्रॉम क्लासिफाईड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, थर्ड मेथड आपली स्टेप डेव्हिएशन मेथड काय आहे, तिचा फॉर्म्युला काय पाहू आपण आणि त्याचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व करू. We studied the direct method and assumed mean method to find the mean. म्हणजे आपण दोन पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. एक डायरेक्ट मेथड आणि दुसरी assumed mean मेथड. पुढे आपण we study one more method which reduces the calculation still further. म्हणजे पुढे अशी एक मेथड आहे त्यामध्ये कमीत कमी कॅल्क्युलेशन आहे. तर ती मेथड कोणती आहे, तर ती म्हणजे स्टेप डेव्हिएशन मेथड. त्याचा फॉर्म्युला काय पहा. मीन इज इक्वल टू, मीन इज डिनोटेड बाय एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार जी. पण हा यू बार म्हणजे काय, ए म्हणजे माहिती आहे आपला ॲज्युम्ड मीन. यू बार म्हणजे काय आणि जी म्हणजे काय. जी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असतो. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर तो कुणाचा पाहू आपण. यू बार, यू बार म्हणजे काय, तर यू बारचा फॉर्म्युला दिला इथे. सम ऑफ एफ आय यू आय अपॉन सम ऑफ एफ आय. सम ऑफ एफ आय माहिती आहे आपल्याला, टोटल फ्रिक्वेन्सी. एफ आय माहिती आहे आपल्याला, फ्रिक्वेन्सी. यू आय, यू आय म्हणजे काय, तर यू आयचा फॉर्म्युला बघा पुढे काय, यू आय इक्वल टू डी आय अपॉन जी. त्यातला डी आय म्हणजे काय, मग एक्स आय मायनस ए म्हणजे डी आय. आणि जी म्हणजे काय, जी इज द जी सी डी ऑफ ऑल व्हॅल्यूज ऑफ डी आय. म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर ऑफ डी आय. डी आयच्या जेवढ्या व्हॅल्यूज आहेत त्यातला ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर म्हणजे मोठ्यात मोठा भाग जाणारा जो भाजक असतो तो म्हणजे याचा काय झाला, जी असतो. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण मीन काढू, त्याला स्टेप डेव्हिएशन मेथड असं म्हटलेलं आहे. पहा प्रॅक्टिस 6.1 म्हटला क्वेश्चन नंबर. प्रॅक्टिस 6.1 क्वेश्चन नंबर 5. A frequency distribution of funds collected by 120 workers in a company for the drought affected people are given in the following table. Find the mean of the funds by step deviation method. कोणती मेथड सांगितली, स्टेप डेव्हिएशन मेथड. टेबल दिलाय आपल्याला अशा प्रकारचा. फंड दिलेत इन रुपीज, ग्रुप दिलेत 0 to 500, 500 to 1000, 1000 to 1500, 1500 to 2000 and 2000 to 2500. 0 to 500 एवढा फंड असणार आहे 35 वर्कर्स. 500 to 1000 28 वर्कर्स आहे. 1000 to 1500 32 वर्कर्स. 1500 to 2000
15 workers and 2000 to 2500 10 workers. पहिल्यांदा याच्या आधारे आपल्याला एक टेबल तयार करायचं. हा टेबल दिलाय, पण आडवा टेबल, हॉरिझॉन्टल टेबल दिलाय. त्यामध्ये आपल्याला फक्त फंड म्हणजे क्लास माहिती आहे आणि फ्रिक्वेन्सी माहिती आहे. पण आमच्या या ठिकाणी फॉर्म्युला काय आहे पाहू आपण. आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आम्हाला आवश्यकता आहे त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण काय करू, या ठिकाणी आपल्याला त्या टेबलमध्ये काही कॉलम वाढवावे लागणार आहे. तर तो फॉर्म्युला काय आहे पहा. हा फॉर्म्युला आहे मीन इज इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार जी. ए म्हणजे काय, ॲज्युम्ड मीन. तो येईल आपल्याला, सांगतो मी तुम्हाला कसा. प्लस यू बार जी. यू बार काढण्याचा फॉर्म्युला पुन्हा वेगळा आहे. तो काय आहे, हा यू बारचा फॉर्म्युला. यू बार इज इक्वल सम ऑफ एफ आय यू आय डिवायडेड बाय सम ऑफ एफ आय. सम ऑफ एफ आय म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी, टोटल फ्रिक्वेन्सी. एफ आय म्हणजे फ्रिक्वेन्सी. यू आय म्हणजे काय, यू आयचा पुन्हा वेगळा फॉर्म्युला आहे, तो पहा. डेव्हिएशन डी आय माहिती आहे आम्हाला, तसाच यू आय म्हणजे डी आय अपॉन जी. यू आय इज द डी आय अपॉन जी. पण त्यातला डी आय माहिती आहे आपल्याला, एक्स आय मायनस टी. आणि जी म्हणजे काय असतो, जी सी डी म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन, काय ग्रेटेस्ट कॉमन त्या ठिकाणी डिवायझर असतो. ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर असतो. तर लक्षात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा आपल्याला या किमती माहिती करून घ्यायची. त्या किमती माहिती करून घेण्यासाठी कॉलम वाढवावे. तर ते कॉलम कसे बघा, आम्हाला काय पाहिजे रे, एक्स आय मायनस ए डी आय आम्हाला पाहिजे. अगोदर एक्स आय पाहिजे, डी आय पण माहिती पाहिजे, यू आय माहिती करून घ्यावं लागेल, आणि मग पुन्हा तुम्हाला यू बार काढावा लागणार. मग आपल्याला कॉलम कसे यावे लागतील. पहिला नेहमीचा आपला कॉलम कुठला, क्लासचा कॉलम असेल, हा पहिला कॉलम. सेकंड कॉलम एक्स आय म्हणजे काय असतो, क्लास मार्क. तो क्लास मार्कचा कॉलम घ्यावा लागेल. क्लास मार्कचा कॉलम काढल्यानंतर थर्ड कॉलम डी आयचा घ्यावा लागेल, एक्स आय मायनस ए. हा तिसरा कॉलम. फोर्थ कॉलम पुन्हा आपल्याला घ्यावं लागेल, यू आय इक्वल टू डी आय अपॉन जी. डी आय अपॉन जी चा कॉलम आपल्याला घ्यावा लागेल, हा फोर्थ. फिफ्थ कॉलम आपल्याला घ्यावा लागेल, तो या फ्रिक्वेन्सीचा घेऊ. आणि शेवटचा कॉलम आपल्याला घ्यायचा आहे एफ आय यू आय, हा कॉलम त्यांच्या मल्टिप्लिकेशनचा कॉलम घेऊ आपण. ऑब्झर्व फॉर्म्युला डोळ्यासमोर का ठेवला, कोणते कोणते कॉलम आपल्याला घ्यावे लागतील, कशाची गरज आहे ते ह्यात पाहून समज. मग आपण ठरवले कोणते कॉलम. पहिला क्लासचा कॉलम. क्लासेस दिलेत आपल्याला 0 to 500, 500 to 1000, 1000 to 1500, 1500 to 2000, and 2000 to 2005. सेकंड कॉलम क्लास मार्कचा. क्लास मार्क मध्ये काय करतो आपण, ह्या दोघांची ऍडिशन करतो, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2. 0 प्लस 500, 500 अपॉन 2, 250 लिहायचं. 500 प्लस 1000, 1500 डिवायडेड बाय 2, 750. 1000 प्लस 1500 किती येतं, 2500 डिवायडेड बाय 2, 1500, 250. 1500 प्लस 2000 किती येतं, 3500 डिवायडेड बाय 2, 1750. 2000 plus 2500, 4500 divided by 2, 2250. आलं. हे सगळे एक्स आय झाले. ह्या एक्स आय पैकी एकाला आपण ॲज्युम्ड मीन मानायचं.
हे जे क्लास मार्क आहेत ना, त्याला त्यापैकी एकाला आपण मानायचा अज्युम्ड मीन मानायचा, अज्युम्ड मीन घ्यायचा आहे. शक्यतो मध्यावरचा घ्यायचा, वर 2 सोडा खाली 2 सोडा हा म्हटला. काय आला 1250 हा अज्युम्ड मीन आहे. त्याला दाखवतो मी इथं हा एरो करून मी ए न दाखवतो. हा आहे अज्युम्ड मीन. हा जो अज्युम्ड मीन आहे तुम्ही या ठिकाणी लिहितो काय आहे, अज्युम्ड मीन इज इक्वल टू ए इज इक्वल 1250. हजी काय आहे सांगतो मी तुम्हाला. पुढं डी आय काढायचं आहे आम्हाला. डी आय काय आहे, एक्स आय मायनस ए. एक्स आय कुठं आहे, हे ए कुठं आहे, हा. या प्रत्येकातून हा ए मायनस, ए किती आहे 1250 इज इक्वल टू एक्स आय मायनस ए ची व्हॅल्यू 1250. करा वजाबाकी मग. 250 मायनस 1250 काय मायनस 1000. 750 तून वजा करा 1250 मायनस 500. 1250 तून 1250 मायनस करा 0. 1750 तून हा मायनस करा 1250 500. 2250 तून हा मायनस करा 1000. लक्षात. पुढे आपला यू आय काढायचा. यू आय चा फॉर्म्युला डी आय अपॉन जी. जी म्हणजे काय, कॉमन. जी म्हणजे काय, ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. त्या सगळ्याला भागणारा, त्या सगळ्याला भागणारा असा मोठ्यात मोठी संख्या. त्या सगळ्यांना भाग द्यायला 500 येईल बघा. याला 500 भाग जातो, याला पण जातो, याला पण जातो, याला पण जातो. मोठ्यात मोठी 500 पेक्षा मोठी मी जाणार नाही. म्हणून आपण काय घेऊ, जी ची व्हॅल्यू 500 घेतली. मग या ठिकाणी बघा यू आय इक्वल टू डी आय अपॉन 500. डी आय कुठे आहे, हा. त्याला 500 भागा मायनस 2 येईल. याला 500 भागा मायनस 1 येईल. याला डिवाइड करा 500 0. याला डिवाइड करा 1. याला डिवाइड करा 2. आता पुढचा कॉलम आहे फ्रिक्वेन्सी. दिलेलीच आहे आपल्याला फ्रिक्वेन्सी. ती जसच्या तशी नाही. पहिल्या क्लासची काय 35 नाही, सेकंड क्लासची 20, पुढं 32, पुढं 15, लास्ट 10. नेक्स्ट कॉलम एफ आय यू आय. आणि ते लागणार आहे एफ आय यू आय. एफ आय म्हणजे हा, यू आय म्हणजे हे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 35 इंटू -2 -70. 28 इंटू -1 -20. 32 इंटू 0 0. 15 इंटू 1 15. 10 इंटू 2 20. पण आम्हाला काय पाहिजे आता, हे काढायचा यू बार आम्हाला. त्यासाठी समेशन ऑफ एफ आय यू आय. हे एफ आय यू आय नाही, हे सगळ्यांची समेशन करायची, बेरीज. अजून काय समेशन ऑफ एफ आय, मग ह्या सगळ्यांची बेरीज खाली करू आपण. याची बेरीज करा. सम ऑफ एफ आय म्हणजे कॅपिटल एन न दाखवलं जातं इज इक्वल टू, यांची बेरीज करा 120. यांची बेरीज करा. पहिल्यांदा प्लस वाल्यांची बेरीज करा. 15 प्लस 20 35. यांची बेरीज करा -90. -98 प्लस 35 -63. हे दोन्ही व्हॅल्यू आपण काय करायच्या याच्यात. यू बार इज इक्वल टू एफ आय यू आय ची सम -63. आपण सम ऑफ एफ आय 120. यांचा भागाकार करा. काय येतो बघा, काय येतो भागाकार -0.525. आता आपण यू बार जी ची व्हॅल्यू काढू.
इथं काढली तरी चालते, डायरेक्ट इथं किमती घेऊन इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. यू बार जी बरोबर यू बारची व्हॅल्यू 0.520 इंटू जीची व्हॅल्यू 500 यांचं मल्टिप्लिकेशन -262.5 ठेवा यामध्ये व्हॅल्यू. एक्स बार इज इक्वल टू ए काय आहे 1250 प्लस यू बार जी आत्ताच काढलाय मायनस आहे मायनस 262.5 करा वजाबाकी यांची काय 987.50 काय आलाय मीन. कसला मीन आहे हा मीन ऑफ दी फंड्स लिहा आन्सर इन वर्ड. therefore the mean of the funds is equal to 987.50 रुपीज. चालतं बघा किती कॉलम केले आपण इथं 1 2 3 4 5 6. डायरेक्ट मेथड मध्ये फक्त 4 कॉलम होते बरोबर. कोणकोणते 4 होते. पहिला होता दुसरा होता त्यानंतर हा एफ आयचा होता आणि शेवटी एफ आय एक्स आयचा होता. एफ आय न त्या एक्स आय ला मल्टिप्लाय केला चौथा कॉलम होता डायरेक्ट मेथड. दुसरी मेथड ॲज्युम्ड मीन मेथड मध्ये 5 कॉलम होते. हा पहिला होताच दुसरा होता तिसरा सुद्धा होता बरोबर आहे आणि हा चौथा आणि इथं होता हा कॉलम मध्ये एफ आय डी आय होता. एफ आय इंटू डी आय होता. तर याच्यामध्ये आणखी एक कॉलम वाढलं 6 झाले. हा कॉलम यात वाढला. अजून एक उदाहरण अशा प्रकारचं आपण पाहू. क्वेश्चन नंबर 6. The following table gives the information of a frequency distribution of weekly wages of 150 workers of a company. Find the mean of the weekly wages by step deviation method. तर सांगितलेलं आहे ते कोणती मेथड. जर सांगितलंच नाही कुठले मेथड वापरा फक्त मीन काढा म्हटलं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही मेथड वापरू शकता. शक्यतो आपण डायरेक्ट मेथड वापरायची सोपी आहे. पुढे बघा काय टेबल दिलाय. हा टेबल वीकली वेजेस इन रुपीज 1000 to 2000. नंबर ऑफ वर्कर्स 20. 2000 to 3000. नंबर ऑफ वर्कर्स 45. 3000 to 4000. नंबर ऑफ वर्कर्स 50. 4000 to 5000. नंबर ऑफ वर्कर्स 30. मागच्या सारखं आधी काय पाहिजे फॉर्म्युला काय पहा. हा आपला मीन इक्वल टू एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार जी. त्यातला यू बार म्हणजे काय आहे सम ऑफ एफ आय यू आय अपॉन सम ऑफ एफ आय. त्यातला यू आय म्हणजे काय आहे डेव्हिएशन. डी आय म्हणजे आम्हाला डी आय एक्स आय मायनस ए आहे आणि यू आय म्हणजे काय डी आय अपॉन जी आय. ह्यांच्या ह्या गरजेनुसार आपण या ठिकाणी किती कॉलम करतोय 6 करतो. पहिला कॉलम कोणता क्लास. सेकंड क्लास मार्क. थर्ड डी आय. फोर्थ यू आय. फिफ्थ फ्रिक्वेन्सी. सिक्स्थ एफ आय इंटू यू आय. पहिला क्लास दिलेत आपल्याला विकली वेजेस काय दिलेत हे दिले ते लिहिले 1000 to 2000. 2000 to 3000. 3000 to 4000. 4000 to 5000. एक्स आय काढा म्हणजे क्लास मार्क. त्या दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट डिवायडेड बाय 1000 प्लस 2000. 3000 divided by 2 that is 1500. 2000 plus 3000 5000 divided by 2 that is the 2500. 3000 to 4000 7000 upon 2 3500. 4000 to 5000 that is 9000 divided by 2 4500. याच्यापैकी एक क्लास मार्क पैकी एकाला मीन मानायचा.
शक्यतो मध्यावरचा मानायचा. तो मध्यावर वर एक सोडला, खाली एक सोडला, मध्ये दोघं राहिले. त्या दोघांपैकी कुणालाही एक जणाला मान. मी समजा हा ॲझ्युम्ड मीन माझा 2500 आपण मानला. हा 2500 हा ए आहे. तो ए लिहा मग या ठिकाणी. ॲझ्युम्ड मीन या ठिकाणी लिहितो मी. ॲझ्युम्ड मीन इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2500. आता डी आय काढा. डी आयचा फॉर्म्युला काय? एक्स आय मायनस ए. पण ए म्हणजे काय रे इथं? 2500. पण इथं लिहा 2500. एक्स आय मायनस 2500. करा वजाबाकी. एक्स आय 1500 मायनस 2500 काय? मायनस 1000. 2500 minus 2500 0. 3500 minus 2500 plus 1000. 4500 minus 2500 plus 2000. आता UI काढायचं. UI इक्वल टू DI अपॉन G. G म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन काय? डिव्हिजिबल किंवा डिवाइड. काय रे तो? जीसीडी. जीसीडी काय मग इथं कशाला भाग जातो? त्यांना ह्या सगळ्या DI ला भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या 1000. किती? 1000. मग जी ची व्हॅल्यू इथं 1000. भागा याला 1000 ना. मायनस 1000 अपॉन 1000 मायनस 1. 0 अपॉन एनिथिंग 0. 1000 अपॉन 1000 1. 2000 अपॉन 1000 2. आता एफ आहे हे लिहायचं आहे तसं. पहिला क्लासचं एफ आहे किती आहे? 20. सेकंड क्लास 45. थर्ड 50 अँड फोर्थ 30. आता एफ आय यू आय करायचे म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 25 इंटू मायनस 1 मायनस 20. 45 इंटू 0 0. 50 इंटू 1 50. 30 इंटू 2 60. बरोबर. आता या दोघांच्या बेरजा करायचे. एफ आय समाप एफ आय लागते आम्हाला इथं. पण यांची बेरीज किती येते? एफ आय इज इक्वल टू समाप एफ आय इज इक्वल टू एन इज इक्वल टू 150. यांची पण बेरीज करू. 60 प्लस 50 110. त्यातनं मायनस 25 करा म्हणजे काय येईल? 85. किती आली? समाप एफ आय यू आय इज 85. त्या दोन्ही व्हॅल्यू यात. यू बार इज इक्वल टू समाप एफ आय यू आय 85 अपॉन समाप एफ आय 150. खरा भागाकार 0.57. यू बार जी करा 0.57 इंटू 1000. जी ची व्हॅल्यू काय? 1000. करा मल्टिप्लिकेशन 570. ठेवा यामध्ये किंमत. एक्स बार इज इक्वल टू ए 2500 प्लस यू बार जी 507. करा यांची बेरीज 3070. 3070 यांची ॲडिशन. काय रे ही? मीन. कसला मीन आहे? द मीन ऑफ दी वीकली वेजेस. लिहा उत्तर शब्दामध्ये. देअरफॉर मीन ऑफ दी वीकली वेजेस इज इक्वल टू 3070 रुपीज. समजले का? काय अडचण? किती मेथड पाहिले आपण? मीन काढण्याचे मेथड किती पाहिल्या? 3 मेथड. पहिली मेथड डायरेक्ट मेथड. किती उदाहरणं सोडवली? 2 सोडवली. दुसरी मेथड ॲझ्युम्ड मीन मेथड. त्याची किती उदाहरणं सोडवली? 2 सोडवली. आणि तिसरी मेथड कोणती? ही मेथड आता आपण पाहतो की स्टेप डेव्हिएशन मेथड. त्याची पण 2 उदाहरणं सोडवली. म्हणजे प्रॅक्टिस 6.1 मधली 6 उदाहरणं प्रत्येक मेथडची 2-2 उदाहरणं होती. ती आपण सोडवलेली आहे. या उदाहरणाचा व्यवस्थित अभ्यास करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण यातून मेडियन आपली सेंट्रल टेंडन्सीचं दुसरं जे आहे आपलं
ते म्हणजे मीन, मेडियन आणि मोड मधलं मेडियन जे आहे ते आपण पाहायचं आहे. समजलं? हे उदाहरण पुन्हा पुन्हा पहा, उदाहरणांचा सराव करा, पुन्हा पुन्हा पहा, समज नसेल तर थांबा, पॉज करा, पॉज प्ले करून हे व्हिडिओ पहा आणि त्या ठिकाणी समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आणि या व्हिडिओला पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर स्टँडर्ड मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.